मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या ध्येय पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आज आपल्या ध्येय सिरीजमध्ये एक नवीन टॉपिक ॲड करणार आहोत। त्या टॉपिकचे नाव आहे कृषी आणि पिके। मित्रांनो, कृषी आणि पिके या टॉपिकवर आपण 60 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत। हे प्रश्न MPSC, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले व विचारल्या जाण्याची शक्यता असलेले प्रश्न असतील। मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो या टॉपिकवरील या व्हिडिओच्या बाहेर एकही किंवा काहीच प्रश्न जातील नाही। मित्रांनो, या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा या टॉपिकवरील जेवढे पण प्रश्न म्हणजेच या टॉपिकवर प्रत्येक परीक्षामध्ये 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जातात, तर ते आपले प्रश्न जर आपल्याला पक्कीचे करायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला बघावेच लागेल। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालाच असं वाटेल की नाही, आपल्याला या टॉपिकवरील आपले प्रश्न चुकतील नाही। तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया, वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या या टॉपिकला। तर मित्रांनो, आपला पहिला प्रश्न बघा, खरीप पिकांची पेरणी साधारणपणे कधी केली जाते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, खरीप पिकांची पेरणी साधारणपणे जून ते जुलै या दरम्यान केली जाते। जून ते जुलै या दरम्यान केली जाते। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। तर पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी रब्बी पीक कोणते? तर ऑप्शन क्रमांक बी बघा, गेहूं हा रब्बी पीक आहे। तर आपला पुढला प्रश्न बघूया, जायद पिकांचा हंगाम कोणता आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, जायद म्हणजेच उन्हाळी, म्हणजे उन्हाळी पिकांचा हंगाम कोणता? तर लक्षात ठेवा, जायद किंवा उन्हाळी पिकांचा हंगाम हा मार्च ते जून हा हंगाम आहे। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघा, ऊस कोणत्या प्रकारचे पीक आहे? तर लक्षात ठेवा, ऊस हे नगदी पीक आहे। ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघा, कापूस कोणत्या जमिनीत चांगला येतो? तर लक्षात ठेवा, कापूस हा काळ्या मातीमध्ये किंवा काळ्या जमिनीमध्ये चांगला येतो। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, भातासाठी सर्वाधिक योग्य जमीन कोणती? तर योग्य जमीन हे भातासाठी जर पाहिले तर योग्य जमीन हे गाळाची माती ही जमीन योग्य असते। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक कोणते? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये प्रमुख अन्नधान्य पीक म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे। तर आपला पुढला प्रश्न बघूया, सोयाबीन हे कोणत्या प्रकारचे पीक आहे? सोयाबीन मित्रांनो हे तेलबिया या प्रकारचे पीक आहे। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघा, हरभरा कोणत्या हंगामातील पीक आहे? तर मित्रांनो, हरभरा हे ऑप्शन क्रमांक बी हे रब्बी या हंगामातील पीक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे आणि या लेवलचे प्रश्न हे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात। तर कसा वाटले आपले प्रश्न? मित्रांनो, हे प्रश्न काढण्यासाठी खूप मेहनत लागते आणि या व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करत आहे। तर तुम्ही फक्त एवढंच करा, आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जे तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप चांगली मदत करतील। तर चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे, बाजरी हे कोणत्या हंगामातील पीक आहे? तर लक्षात ठेवा, बाजरी हे ऑप्शन क्रमांक ए हे खरीप या हंगामातील पीक आहे। तर आपला पुढला प्रश्न बघूया, हरित क्रांतीचा मुख्य भर कोणत्या पिकांवर होतो? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, हरित क्रांतीचा मुख्य भर हा गेहूं व तांदूळ या पिकांवर होतो, हे लक्षात ठेवायचे आहे। तर आपला पुढला प्रश्न बघूया, श्वेत क्रांतीचा संबंध कशाशी आहे? तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच असेल की श्वेत क्रांतीचा संबंध हा दूध उत्पादनासाठी होतो। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, निळी क्रांतीचा संबंध कशाशी आहे? तर मित्रांनो, निळी क्रांतीचा संबंध हा मत्स्य उत्पादनासाठी होतो। ऑप्शन क्रमांक ए हा योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर पिवळी क्रांती हे तेलबिया उत्पादन याशी संबंधित आहे। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, तूर हे कोणत्या प्रकारचे पीक आहे? तर लक्षात ठेवा, तूर हे कडधान्य या प्रकारचे पीक आहे। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। आपला पुढला प्रश्न बघूया, मोहरी हे कोणते पीक आहे? तर लक्षात ठेवा, मोहरी हे तेलबिया या प्रकारचे पीक आहे। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघा, भुईमुंग हे कोणत्या प्रकारचे पीक आहे? तर मित्रांनो, भुईमुंग हे सर्वांना माहीत असेलच की भुईमुंग हे तेलबिया या प्रकारचे पीक आहे। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर आहे। तर आपला पुढला प्रश्न बघा, मका कोणत्या प्रकारचे पीक आहे? तर मका हा
ऋणधान्य या प्रकारचं पीक आहे ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, भारतातील सर्वाधिक भात उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर मित्रांनो अति IMP प्रश्न आहे, भारतातील भात उत्पादन कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक होते? तर लक्षात ठेवा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वाधिक भात उत्पादन या पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होते। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर आहे। तर आपला पुढला प्रश्न बघूया, भारतातील सर्वाधिक गहू उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर लक्षात ठेवा भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये होते। ऑप्शन क्रमांक ए आपला योग्य उत्तर असेल। तर लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो, असे प्रश्न हे IMP प्रश्न आहेत। मित्रांनो भारतातील सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर मित्रांनो लक्षात ठेवा भारतामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन हे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर प्रदेशमध्ये होते। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर आहे। तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या प्रदेशात होते? तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापूस उत्पादन विदर्भामध्ये होते। ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे। तर आपला पुढला प्रश्न बघूया, ज्वारी हे कोणत्या प्रकारचे पीक आहे? तर ज्वारी हे ऑप्शन क्रमांक बी ऋणधान्य या प्रकारचे पीक आहे। ज्वारी हे ऋणधान्य या प्रकारचे पीक आहे। आपला पुढला प्रश्न बघूया, खालीलपैकी कडधान्य पीक कोणते? तर लक्षात ठेवा कडधान्य पीक हे तूर हे कडधान्य पीक आहे। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर आहे। तर आपला पुढला प्रश्न बघूया, पाणी बचतीची सर्वाधिक प्रभावी सिंचन पद्धती कोणती? पाणी आपण शेती करण्यासाठी जे की पाणी बचतीची प्रभावी सिंचन पद्धती आहे हे कोणती पद्धती आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा, ठिबक सिंचन पद्धत। हे पद्धत पाणी बचतीसाठी खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्हा सर्वांना माहितीच असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, तुषार सिंचन कोणत्या भागासाठी उपयुक्त आहे? तर तुषार सिंचन हे पाणी कमी असलेल्या भागासाठी अतिशय उपयुक्त आहे। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, कंपोस्ट खत कोणत्या प्रकारचे खत आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा, हे कंपोस्ट खत हे सेंद्रिय खत या प्रकारचे खत आहे। तर आपला पुढला प्रश्न बघा, युरिया खतामध्ये कोणतं अन्नद्रव्य सर्वाधिक असते? काय म्हटलं आहे प्रश्न काय म्हणतोय की युरिया या खतामध्ये कोणते अन्नद्रव्य सर्वाधिक असते? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए नत्र हे अन्नद्रव्य युरिया या खतामध्ये सर्वाधिक असते, हे लक्षात ठेवायचे आहे। तर आपला पुढला प्रश्न बघूया, DAP खतामध्ये मुख्यतः कोणते अन्नद्रव्य असतात? तर लक्षात ठेवा DAP या खतामध्ये नत्र व स्फुरद हे अन्नद्रव्य सर्वाधिक असतात, हे लक्षात ठेवायचे आहे। आपला ऑप्शन क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे। तर आपला पुढला प्रश्न बघूया, वनस्पतींना हिरवा रंग कोणामुळे मिळतो? वनस्पतींना हिरवा रंग हा क्लोरोफिल यामुळे मिळतो। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक वायू कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल, कार्बन डायऑक्साईड हे आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे कोणते वायू सोडतात? तर ऑप्शन क्रमांक बी बघा, ऑक्सिजन। वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे ऑक्सिजन हा वायू सोडतात। तर आपला पुढला प्रश्न बघूया, सेंद्रिय शेतीमध्ये कोणत्या खताचा वापर केला जातो? तर मित्रांनो सेंद्रिय शेतीमध्ये शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत हे सर्व खत या सेंद्रिय शेतीमध्ये केला जातो, म्हणून ऑप्शन क्रमांक आपला डी हा योग्य असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, प्रश्न आहे, पीक फेरटालाचा मुख्य उद्देश काय आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, पीक फेरपालटाचा मुख्य उद्देश आहे जमिनीची सुपीकता वाढवणे। ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणते मसाला पीक आहे? तर मसाला पीक हळद हे मसाला पीक आहे। ऑप्शन क्रमांक ए आपला योग्य उत्तर असेल। तर आपला पुढला प्रश्न बघूया, चहा हे कोणत्या प्रकारचे पीक आहे? तर चहा हे नगदी पीक आहे, हे लक्षात ठेवायचे आहे। चहा हे नगदी पीक आहे। ऑप्शन क्रमांक ए आपला योग्य उत्तर असेल।
तर आपला पुढला प्रश्न बघूया, कॉफी उत्पादनात भारतातील आघाडीचे राज्य कोणते? मित्रांनो, आपल्याला विचारलं आहे भारतामध्ये कॉफी उत्पादनासाठी सर्वात आघाडीवर कोणते राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, भारतामध्ये कॉफी उत्पादनासाठी कर्नाटक हे राज्य सर्वात आघाडीवर आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, रबर उत्पादनासाठी खालीलपैकी भारतातील आघाडीचे राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, रबर उत्पादनासाठी भारतातील आघाडीचे राज्य हे ऑप्शन क्रमांक ए केरळ आहे. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल. तर चला पुढचा प्रश्न बघूया, भारतातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर लक्षात ठेवा, भारतामध्ये सर्वाधिक कापूस उत्पादन हे ऑप्शन क्रमांक ए गुजरात या ठिकाणी होते. ऑप्शन क्रमांक ए आपला योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणते ऋणधान्य पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक हे तर गहू ज्वारी मका हे सर्व ऋणधान्य पीक आहे, म्हणून आपले ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर असेल वरील सर्व. तर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न बघूया, भारतातील सर्वाधिक डाळींचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश. डाळींचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर लक्षात ठेवा, मध्य प्रदेश या राज्यामध्ये होते. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या विभागामध्ये होते? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन हे पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये होते, हे लक्षात ठेवायचे आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणते नगदी पीक आहे? तर तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल, सर्वांचे उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए असायला पाहिजे. या आधी आपण हा प्रश्न घेतला आहे की ऊस हा नगदी पीक आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, धानाचे कोठार हे म्हणून भारतातील कोणते राज्य ओळखले जाते? तर भारतामध्ये धानाचे कोठार हे म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल पंजाब. तर आपला पुढला प्रश्न बघूया, हरभऱ्याचे मुख्य उत्पादन कोणत्या हंगामात घेतले जाते? हरभऱ्याचे प्रमुख उत्पादन हे कोणत्या हंगामात घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक बी रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याचे उत्पादन हे घेतले जाते, हे लक्षात ठेवायचे आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणते तेलबिया पीक आहे? तर तेलबिया पीक हे ऑप्शन क्रमांक ए मोहरी हे तेलबिया पीक आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, त्यात सुवर्ण तंतू म्हणून कोणत्या पिकास ओळखले जाते? तर लक्षात ठेवायचे आहे, ऑप्शन क्रमांक ए जूट या पिकास ओळखले जाते. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील प्रमुख फळपीक कोणते आहे? महाराष्ट्रामध्ये प्रमुख फळपीक हे आंबा हे प्रमुख फळपीक आहे. तर आपला ऑप्शन क्रमांक ए हे योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणते जैवखत आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए रायझोबियम हे जे खत आहे जैवखत, हे खत खालीलपैकी रायझोबियम हे जैवखत आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, वनस्पतींच्या वाढीसाठी सर्वाधिक आवश्यक प्रमुख अन्नद्रव्य कोणते आहे? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल नत्र. वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वाधिक आवश्यक प्रमुख अन्नद्रव्य हे म्हणजेच नत्र हे अन्नद्रव्य आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, पिकांमधील अनावश्यक वनस्पतींना काय म्हणतात? जे आपण शेतीमध्ये पिकं घेतो त्यामध्ये अनावश्यक वनस्पतींना काय म्हणतात? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ए तण म्हणतात. म्हणजेच आपण म्हणतो ना की आपल्या वावरामध्ये जास्त तण झालं ते म्हणजेच तण. तर आपला पुढला प्रश्न बघूया, आपला तण नियंत्रणासाठी कोणत्या औषधीचा वापर केला जातो? तर लक्षात ठेवायचे आहे, ऑप्शन क्रमांक ए तणनाशक. ठीक आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, भारतातील कृषी संशोधनासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर लक्षात ठेवा, भारतामध्ये कृषी संशोधनासाठी जे सर्वोच्च संस्था आहे ते म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल ICAR. ठीक आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणते कडधान्य पीक आहे? तर कडधान्य पीक हे ऑप्शन क्रमांक ए मूग हे कडधान्य पीक आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणते रब्बी पीक आहे? तर लक्षात ठेवा, तुम्हा सर्वांना माहीतच असेल, सर्वांचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए यायला पाहिजे. मोहरी हे खालीलपैकी रब्बी पीक आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रात केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर लक्षात ठेवायचे आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक केळीचे जे उत्पादन आहे हे ऑप्शन क्रमांक ए जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया,
नागपूर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर नागपूर हे संत्रे या फळासाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, द्राक्ष उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हा कोणता? तर द्राक्ष उत्पादनासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध जिल्हा म्हणून नाशिक या जिल्हा ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल. आपला पुढला प्रश्न बघूया. सेंद्रिय शेतीमध्ये खालीलपैकी कोणत्या खताचा वापर केला जातो? तर सेंद्रिय शेतीमध्ये शेणखत, हिरवळीचे खत किंवा गांडूळ खत, हे सर्व प्रकारचे जेवढे पण खत आहेत, हे सर्व खतांचा समावेश हा सेंद्रिय खता म्हणजे शेतीमध्ये होतो. म्हणून आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी हे वरील सर्व. तर आपला पुढला प्रश्न बघूया किंवा शेवटचा अंतिम प्रश्न बघूया. भारतातील कृषी क्षेत्राला सर्वाधिक रोजगार देणारा प्रमुख व्यवसाय कोणता? भारतातील कृषी क्षेत्राला सर्वाधिक रोजगार देणारा प्रमुख व्यवसाय म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हा शेती, हे लक्षात ठेवायचे आहे. तर आपला इथेच आपले जे पण कृषी आणि पिके या टॉपिकवर आज आपण जो 60 प्रश्न अति महत्त्वाचे प्रश्न घेणार होतो, हे प्रश्न इथेच संपतात. आणि अशाच प्रकारचा जे व्हिडिओ आहेत किंवा जे प्रश्न याचा सराव तुमच्यातून आम्ही तुमच्यामार्फत समजा या व्हिडिओच्या मार्फत करून घेत आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायचे आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे. तर मित्रांनो, चला भेटूया. आणि आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, म्हणून तुम्ही सबस्क्राईब नक्की करायचे आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळतील. तर आपला चला इथेच आपण थांबूया. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.